नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द माय चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे मिरची मशीन मसाला कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट देण्यासाठी। तर मित्रांनो, बरेच सारे लोक आम्हाला विचारतात मिरची मशीन तुमच्याकडे कसं आहे, कसं बनतं, किती प्रकार आहे। तर त्यांना व्हॉट्सअपला काय होतं, बरीच सारी माहिती भेटली जात नाही। तर आज मी त्यांना स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या प्रकारचे आमचे कसे मिरची मशीन आहेत, आम्ही 2 HP पासून ते 5 HP पर्यंत, सिंगल फेस पासून 3 फेस पर्यंत, 5 किलो दळण्यापासून ते 25 किलो 30 किलो दळण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कसे मॉडेल बनवतो ते तुम्हाला मी आज शो करणार आहे। तर या तर आपल्या कंपनीमध्ये पहिली गोष्ट मी तुमचं स्वागत करतो। माझं नाव स्वप्नील आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे सर्व मिरची मसाला मॉडेल। तर सर्वात आधी बघू शकता आपल्याकडे 1 2 3 4 5 असे 5 वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत मित्रांनो। तर सर्वात आधी आपण येऊया पहिल्या मॉडेलकडे। तर हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये पूर्णपणे स्टेनलेस स्टील बॉडी आपण दिलेली आहे। सोबतच तुम्ही बघू शकता हेवी प्रकारचा हेवी याच्यामध्ये आपण स्टार्टर दाखवलाय। त्याच्यामध्ये समोरून वरती तुम्ही बघू शकता हे रेग्युलर मॉडेल आहे। तर याच्यामध्ये ॲल्युमिनियम ग्राइंडिंग चेंबर आपण दिलेला आहे मित्रांनो। तर बरेच सारे लोक बोलतात बेसिक मॉडेल पासून आम्हाला अप्पर क्लास व्हेरियंट पर्यंत दाखवा। तर याच्यामध्ये आपण 2 HP 3 HP ची मोटर फिटिंग करू शकतो। इथे तुम्हाला डिजिटल मीटर येईल, आमचा लोगो येईल। याच्यामध्ये तुम्हाला ब्लेड येतील, ब्लेड तुम्ही बघू शकता हेवी प्रकारचे ब्लेड आहे। बाकी तर रिव्ह्यू डेमो तर मी व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्राम आणि युट्यूबला टाकतच असतो। सोबतच आमच्या मशीनमध्ये जो मेन आहे तो हा शाफ्ट आहे। हा शाफ्ट मित्रांनो 1 वर्षाच्या वॉरंटी सोबत येतो आणि या शाफ्टची तुम्हाला बघू शकता तर एकदम हेवी क्वालिटीमध्ये आपण याच्यामध्ये कसलीही तडजोड न करता मशीनमध्ये फिटिंग केलेले आहे। सोबतच आपला जो वापर असतो मशीनमध्ये तो एस्केप बेरिंगचा असतो। बेरिंगचा नंबर जर तुम्ही झूम केलं तर तुम्हाला या ठिकाणी इकडे दिसेल। आणि तसंच तुम्ही बघू शकता हे मटेरियल आणि एस्केपच्या बेरिंग आपण ब्रँडेड मशीनमध्ये आणि ब्रँडेड वस्तूंमध्येच काम करतो। मशीनचं टोटली जर वजन बघितलं तर अराउंड 100 किलोपर्यंत मशीनचं वजन असतं। तर हा झाला पहिला मॉडेल। आता या मशीनमध्ये आपण एकदम बेस्ट क्वालिटीचा मोटर सप्लाय करतो। सगळ्यात आधी मी मेन मुद्द्यांना हात याच्यासाठी घालतोय कारण की आजकाल माहिती देणारे भरपूर आहे, विकणारे भरपूर आहे, पण मार्केटमध्ये कोण काय विकतंय, कोण कसं विकतंय आणि कोण किती क्लॅरिटीने विकतंय ते दाखवण्याचा मला फक्त तुम्हाला प्रयत्न आहे। आता ही 2 HP ची ऑर्डर आहे कशी, तर ही मशीन क्रॉम्प्टनची आहे, क्रॉम्प्टनचीच मशीन आपण फिटिंग करतो आणि हे काही आपलं मटेरियल आहे। सोबत तुम्ही बघू शकता हे मॉडेल झालं। आता हॉपर नंबर 2। आता दुसऱ्या मॉडेलमध्ये जे आपण दाखवलं याच्यामध्ये मित्रांनो एक हॉपरची ऍडजस्टमेंट केलेली आहे। बऱ्याच साऱ्या ताई काकी वहिनी आणि आम्हाला बोलतात की काय तुमच्या मशीनमध्ये जर आम्हाला वरतून जर हॉपर टाकायची सोय असती तर चांगलं झालं असतं, जेणेकरून आम्ही रनिंगमध्ये काम करू शकलो असतो। तर हे रनिंगमध्ये काम करण्यासाठी व्यवस्थित प्रकारे याच्यात आपण एक हॉपरची याच्यात ऍडजस्टमेंट दिलेली आहे। मटेरियल क्वालिटी क्वांटिटी कुठेच कॉम्प्रोमाइज नाही, एकदम व्यवस्थित। आणि सोबतच तुम्ही बघू शकता हेवी प्रकारचं स्टार्टर, स्टेनलेस स्टीलचं आउटलेट, स्टेनलेस स्टीलची बॉडी। तर हा झाला मॉडेल नंबर 2। याच्यामध्ये आहे हॉपर। सोबतच हे बघा या मशीनमध्ये ब्लेड फिटिंगचं काम बाकी आहे। तर आपल्याकडे जे ब्लेड आहेत ते एकदम कुशल कारागीर, म्हणजे आपल्याकडे जे सर्व कारागीर आहेत ते एकदम हेवी मध्ये काम करतात। याची थिकनेस बघा मित्रांनो, जर तुम्हाला झूम करून दिसत असेल थिकनेस बघा, क्वालिटी बघा, फिटिंग केल्यानंतर शार्पनेस होतो। आणि आपण कस्टमरला गॅरंटी देतो की तुम्ही याच्यामध्ये तुमचा मसाला मिरची टाकल्यानंतर ते मिरचीचं बी खाली बसणार नाही, त्याचा चाळ खाली बसणार नाही, तो चाळ 100% बारीक होणार। तुमच्या मिरचीचा कुठेही फ्रेग्रन्स अरोमा वाया जाणार नाही, तुमची मिरची कुठेही वेस्टेज होणार नाही, तुम्हाला जो काही तो रिझल्ट चांगला भेटणार। तर हे मॉडेल नंबर 3 आहे। ऍज पर ऍज इट इज सेम आहे, कस्टमरची ऑर्डर आहे, डिस्प्लेला लावलेली आहे। सोबतच तुम्ही येऊ शकता, आता हे बघू शकता याच्यामध्येही तुम्हाला सांगेल फिटिंगचं काम चालू आहे। पण हा जो ग्राइंडिंग चेंबर आहे मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त मार्केटमध्ये 4 इंचाचे चेंबर बघितले, आपल्याकडे 5 इंचाचा आपण बनवतो, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, दिवस रात्र काम चालू असतं। हा जो ग्राइंडिंग चेंबर आहे हा फुल्ली ॲल्युमिनियम मध्ये 15 ते 17 ते 18 किलो वजनामध्ये आपण 6 इंचाचा हा ग्राइंडिंग चेंबर बनवलेला आहे मित्रांनो। आणि 1 नंबर आहे, म्हणजे ज्यांना जर एका तासाला 10-12 किलो दळायचं त्यांनी 5 इंचाचा घ्या, ज्यांना एका तासाला थोडंसं 4-5 किलोने क्वांटिटी अजून जास्त दळायची त्यांनी 6 इंचाचा घ्या मित्रांनो। बेस्ट क्वालिटी बेस्ट मटेरियल आहे, समोर तुम्ही बघू शकता। स्टार्टर हेवी क्वालिटीचा दिलेला आहे, डिजिटल मीटर दिलेलं आहे आणि हा 3 HP चा 3 फेसची ऑर्डर आहे। आमची तमिळनाडूसाठी ही ऑर्डर डिस्पॅच होणार आहे। आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 6 इंचाचा हा हॉपर आहे मित्रांनो। एक व्हिडिओ बघायला कधी कधी कमी जास्त होतं, कधी कधी कस्टमरला समजत नाही। तुम्ही ऍट अ टाइम आमच्याकडे येता, आम्हाला सांगता अरे तुमच्याकडे आम्ही मॉडेल बघायला आलो, अवेलेबल नव्हते, तर वर्कलोड आमचा जास्त असतो। आताही आम्ही काम थांबवलंय आणि त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतोय। 5 इंच विथ हॉपर, 6 इंच विथ हॉपर सुद्धा तुम्हाला भेटणार मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला या प्रकारचं हॉपर लावून आपण देऊ शकतो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या मशीन मध्ये सर्व प्रकारचे सर्व मसाले होणार, ओला मसाला, सुका मसाला, अद्रक लसूण पेस्ट, घाटी मसाला, काळा मसाला,
चिकन मसाला, मटन मसाला, मच्छीचा मसाला, व्हेज मसाला, आगरी मसाला, कोळी मसाला, मालवणी मसाला, गरम मसाला, सर्व प्रकारचे सर्व मसाले या मशीन मध्ये 100% होणार म्हणजे होणार याची गॅरंटी आहे. गॅरंटी नसेल ओपन चॅलेंज देतो, तुम्ही यायचं, बघायचं, दळायचं, रिझल्ट पटला तरच मशीन द्यायचं, नाहीतर आम्ही म्हणजे फोर्स नाही करणार तुम्हाला. सोबतच सगळ्यात महाशक्ती मॉडेल 2 वर्षापूर्वी दिवाळीमध्ये लॉन्च केलं होतं. एवढं विकलं गेलं, भरपूर 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 विकलं गेलं. आणि याच्यामध्ये विकण्याचं कारण एवढंच आहे का याच्यात आम्ही 3 HP ची जर ऑर्डर असेल तर 3 HP 3 फेस लावतो मोटर, 5 HP मध्ये असेल तर 5 HP 3 फेस लावतो. बऱ्याच साऱ्या लोकांची रिक्वायरमेंट असते आम्हाला 5 HP मध्ये द्या, तर 5 HP चं मॉडेल आहे. 35 ते 40 किलोचं याच्यामध्ये प्रोडक्शन आहे. आणि सोबत तुम्ही बघू शकता मशीन मध्ये पूर्णपणे 10 इंचाचा हॉपर दिलेला आहे मित्रांनो. बेस्ट क्वालिटी, बेस्ट मटेरियल. सोबत स्टार्टर हेवी दिलाय, डिजिटल मीटर दिले, ब्लेड दिले, ब्लेड फिटिंगचं काम बाकी आहे. आणि हा 10 इंचाचा हॉपर आहे मित्रांनो. याच्यामध्ये कॅपॅसिटी कमीत कमी 2-3 किलो पर्यंत तुम्ही मिरची टाकू शकता. तुमचं मटेरियल रनिंग मध्ये असलं, तुमचं मशीन रनिंग मध्ये असलं तरी ते तुम्ही वापरू शकता. या मशीनचं वजन 120 ते 100 किलोच्या दरम्यान आहे. सोबतच हॉपर हे बघा, या हॉपर मध्ये तुम्ही इकडनं मिरची वगैरे जे काही ते मटेरियल याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर अशा काही प्रकारचे आपले 5 HP, 3 HP, 2 HP मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मॉडेल आहेत मित्रांनो. जर इंटरेस्टेड असेल तर खाली नंबर दिलाय, डिस्क्रिप्शन मध्ये सगळं आपला नंबर दिलाय, आपली क्वालिटी कशी, क्वांटिटी कशी ते तुम्हाला दाखवलं. संपूर्ण स्टील बॉडी, बाकी याचं जे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपला येऊन जाईल. मला व्हॉट्सअपला पाठवलं तर हा स्पेशल व्हिडिओ माझ्या मराठी बांधवांसाठी, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. काय होतं, त्यांना व्यवस्थित माहिती भेटत नाही, ते म्हणजे मटेरियल व्यवस्थित खरेदी करू शकत नाही, रिझल्ट, क्वांटिटी, क्वालिटी त्यांना भेटत नाही. तर त्या लोकांसाठी बेस्ट क्वालिटी, बेस्ट रिझल्ट मध्ये हा व्हिडिओ बनवलाय. जर आपण इंटरेस्टेड असाल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं मटेरियल मागवू शकता. याच्या व्यतिरिक्त जर माझ्याकडून काही चुकून सांगायचं राहिलं असेल, तुम्हाला जर अजून काही तांत्रिक गोष्टी विचारायच्या असतील तर त्याही आम्ही तुम्हाला सांगू. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.